बऱ्याच वेळा आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो, पित्त होतं, त्यामुळे आपण ढोकळा खायला बऱ्याच वेळा टाळतो. तर आज आपण त्यासाठी एक उपाय म्हणून मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवणार आहोत. अतिशय जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता इथं मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे. आता ही 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्याला 1.5 ते 2 तास भिजत ठेवायची आहे. मी पहिल्यांदाच ही डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवलेली होती. आता इथं बघू शकता डाळ आपली मस्त भिजली गेलेली आहे. आता ह्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. डाळ 1-2 तासात छान भिजली जाते. आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. आता सर्वप्रथम पाणी न घालता आपल्याला ह्याला जेवढं बारीक वाटता येईल तेवढं आपण ह्यात वाटून घ्यायचं आहे. इथं बघू शकता पाणी न घालता आपण हे जेवढं वाटता येईल तेवढं वाटून घेतलेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथं मी बारीक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी मोठा रवा घेतला तरी पण चालेल. इथं पाव चमचा सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे, म्हणजे लिंबू सत्व. हे कोणत्याही किराणा मालच्या स्टोअरमध्ये उपलब्ध होतं. 2 चमचे साखर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. अगदी पाव चमच्यापेक्षा कमी इथं मी हळद वापरलेली आहे आणि 1 पाव चमचा हिंग घालायचा आहे. 1 चमचा आपल्याला कच्चं तेल वापरायचं आहे, जे नेहमी तुम्ही जेवणामध्ये वापरतात तेच तेल वापरलेलं आहे. आणि 1 वाटी मी इथं पाणी घालून आता ह्याला आपल्याला जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी अजून वाटत असेल तर त्यात पाणी थोडंसं ॲड करा. अगदी जास्त पातळ करायचं नाही आहे. अशी ही घट्टच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. नेहमी आपण जशी ढोकळ्याला कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणे ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता ह्यात थोडा आपण रवा घातला होता, त्यामुळे 5 मिनटंच ह्याला साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत ज्या आपल्याला भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा खालती चिकटणार नाही. त्यासोबतच एका कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे. पाणी आधीच तापवायला ठेवायचं आहे. पाण्याला उकळी यायला पाहिजे जेव्हा आपण हा ढोकळा स्टीम करायला ठेवतो तेव्हा. आता ह्याला 5 मिनटं झालेली आहे. रवा इथं छान असा ॲब्झॉर्ब झालेला आहे. आता ह्याच्यात 1 पूर्ण पॅकेट इनोचं घालत आहे. इथं हा इनो आहे तो लेमन फ्लेवरचा मी इथं वापरत आहे. थोडंसं इनोवर पाणी घालून तो ॲक्टिवेट करायचा आहे आणि 1-2 सेकंद आपल्याला हे छान इनो आहे तो पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इनो पूर्ण पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे. इनो घातल्या इथं बघू शकता बॅटर छान फुललं गेलेलं आहे. अगदी ह्याचं डबल असं बॅटर तयार झालेलं आहे. लगेचच आपण हे बॅटर आहे ते तेल लावलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मस्त इथं बॅटर छान फुललं गेलेलं आहे. आता 1-2 वेळा टॅप करून आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे त्यातली एअर आहे ती निघून जाते. आता पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे कढईमध्ये मी स्टँड ठेवून त्यात पाणी घातलेलं आहे. आता ह्याला आपल्याला एकदम हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. आधी तुम्ही झाकण काढू नका अजिबात, नाहीतर एअर त्यातली निघून जाते. आता इथं बरोबर 12 मिनटानंतर मी बघते. यात सुरी घालून चेक करायचं आहे. तर इथं सुरी आहे ती प्लेन निघत आहे, म्हणजे आपलं ढोकळा आहे तो छान तयार झालेला आहे. बंद करून त्याला हलकंसं आपल्याला गार करत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया. आता फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल घालून त्यात मोहरी, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. हिरव्या मिरचीचे काप तेलातच घालायचे आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान उतरला जातो. अगदी पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. इथं फोडणी मस्त खमंग करून घ्यायची आहे. पाव वाटी पाणी घालायचं आहे. 2 चमचे साखर घालून ह्याला साखर फक्त विरघळूस तोपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे.
आता इथं आपला ढोकळा आहे तो आपल्याला हलकंसं काढून घ्यायचा आहे साईडनं, म्हणजे तो पूर्णपणे छान निघाला जातो. ढोकळा आहे तो पूर्णपणे गार झाल्यानंतरच मगच त्याची कडा सोडवून घ्या. इथं बघू शकता मस्त असा हा ढोकळा त्या भांड्यामधून निघालेला आहे. अगदी मस्त जाळीदार, नेहमी हरभऱ्याच्या आपण पिठाचा करतो त्याप्रमाणे हा ढोकळा तयार झालेला आहे. बघू शकता किती छान असा फुलला गेलेला आहे. अगदी जाळीदार असा हा तयार झालेला आहे. मस्त मऊसूत हा असा ढोकळा, पचायला पण तेवढाच हलका असा आहे. आता ह्याला आपण काप करताना बरोबर मधून पहिल्यांदा आपण कट करून घ्यायचं आहे. इथं मी ढोकळ्याची फोडी आहेत त्या जरा थोड्या मोठ्या करणार आहेत, त्यामुळे मी असा हा कट करते. तुम्हाला ज्या आकाराचा कट करायचा आहे त्या आकाराचा तुम्ही इथं कट करू शकता. आता कट करून झालेला आहे. हलकासा ढोकळा आहे तो गरम असतानाच फोडणी घालून घ्यायची आहे, म्हणजे फोडणीतलं ते साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे ढोकळ्यामध्ये आतपर्यंत मुरलं जातं. आणि हे साखरेचं पाणी घातल्यामुळे बऱ्याच वेळ जर तुम्ही असा हा ढोकळा ठेवला तरीसुद्धा तो खाताना कोरडा लागत नाही. अगदी मऊसूत आणि हलका असा हा ढोकळा खाताना लागतो. शेवटी कोथिंबीर घालून मस्त असा इथं हा मुगाचा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी मऊसूत आणि रुचकर आणि तेवढा जाळीदार असा हा मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल.